न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। मुलींना 1 एप्रिल नंतर झालं का 1,01,000चा लाभ मिळणार। सध्या राज्यात सर्वत्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा आहे। या योजनेचा पहिला हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलाय। या योजनेचा सध्या राज्य सरकार मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहे, त्यामुळे साहजिकच अनेक महिलांसाठी त्यासाठी अर्ज भरलेत। या योजनेनुसार लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहे। त्याचबरोबर मुलींच्या मदतीसाठी राज्य सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली आहे। या योजनेनुसार लाभार्थी मुलींना सुमारे 1,01,000 रुपये मिळणार आहेत। राज्य सरकारच्या या योजनेची अनेकांना माहिती नाही। आम्ही तुम्हाला या योजनेचे सर्व निकष सांगणार आहोत। या माहितीनंतर लाभार्थी मुलींनी अर्ज करून शासकीय योजनेचा लाभ घ्यावा। फायदा कुणाला होणार? ही योजना 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या 1 किंवा 2 मुलींसाठी लागू असेल। लाभार्थी कुटुंबात मुलगा व मुलगी असल्यास त्या मुलीला योजनेचा लाभ मिळेल। दुसऱ्या मुलाच्या प्रसूती दरम्यान मुलगी किंवा दोन्ही मुलींचा जन्म झाला तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळेल। मात्र यानंतर मुलींच्या पालकांपैकी एकावर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे। या योजनेसाठी अर्ज सादर करताना आई किंवा वडिलांनी पहिल्या मुलीच्या 3ऱ्या तिमाहीचे आणि दुसऱ्या मुलीच्या 2ऱ्या तिमाहीचे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे। ही योजना फक्त महाराष्ट्रातील रहिवाशांसाठी लागू आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा जास्त नसावे। कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा पुरावा, लाभार्थ्यांचा जन्म दाखला, लाभार्थ्यांचे आधार कार्ड, पालकांचे आधार कार्ड, बँक पासबुक, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, 2ऱ्या, 3ऱ्या आणि 4थ्या हप्त्यासाठी अभ्यास प्रमाणपत्र, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र, शेवटचा हप्ता घेताना मुलीचे लग्न झालेले नसावे। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।